दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्गिका 9च्या दहिसर पूर्व ते काशीगाव या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर दरम्यान सुमारे 10.5 किलोमीटरचा हा मार्ग असून त्यापैकी सुमारे 5.25 किलोमीटरचा मार्ग उन्नत आहे। या मार्गिकेवर एकूण 7 स्थानकं असून उद्घाटन झालेल्या पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव अशी एकूण 4 स्थानकं असून हा 4.4 किलोमीटरचा मार्ग आहे। साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान या दुसऱ्या टप्प्याचं 96% काम पूर्ण झालं असून या टप्प्यात 3 स्थानकं असतील। या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 6,607 कोटी रुपये अपेक्षित आहेत। मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो मार्ग 9च्या पहिल्या टप्प्यामुळे प्रवासवेळेची मोठी बचत होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या मार्गामुळे 1 ते 2 तास होणारा प्रवास अवघ्या 30 मिनिटात पूर्ण होईल असं ते म्हणाले। या मार्गाचा दुसरा टप्पा लवकरच कार्यान्वित होणार असून या टप्प्याचं 96% काम पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं। जो दुसरा टप्पा आहे, ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचंही काम जवळपास 96% पूर्ण झालेलं आहे। काही क्रिटिकल पार्ट्स राहिले असल्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याच वर्षी त्याचे उद्घाटन हे झालं पाहिजे आणि त्यातनं जवळपास अजून 4.3 किलोमीटर ती मार्गिका असेल, ज्यात 4 स्थानकं असतील आणि त्याच्यामध्ये साईबाबा नगर, मेदेतिया नगर, शहीद भगतसिंग उद्यान आणि सुभाषचंद्र बोस उद्यान म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर पूर्णपणे मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होतंय। या प्रकल्पात नागपूरच्या धर्तीवर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्ग एकाच स्तंभावर उभारले आहेत। तसंच सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे हा प्रकल्प पूर्णपणे हरित प्रकल्प ठरला आहे असं त्यांनी सांगितलं। 100 किलोमीटरचा टप्पा पार करत कार्यान्वित मेट्रोच्या बाबतीत मुंबई देशात दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे। पुढील 3 ते 4 वर्षात दिल्लीला मागे टाकून मुंबईत सर्वात मोठं जाळं निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले। 2018 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 2021 मध्ये थांबला होता। मात्र महायुती सरकार आल्यानंतर या प्रकल्पानं वेग घेतला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। ही मेट्रो जी आहे ती मेट्रो दहिसर स्टेशनवरून मेट्रो 2A आणि लाईन 1 शी कनेक्टेड आहे। भविष्यामध्ये मेट्रो 7 आणि 7A द्वारा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पण जोडतोय। नंतर ही मेट्रो 3 ला पण आपण जोडतोय, म्हणजे कुलाब्यापर्यंत जाईल जसं सांगितलं सीएम साहेबांनी। आणि यामुळे जवळपास काशीगाव आणि पुढचा आपला सुभाषचंद्र बोस हा टप्पा जो आहे हा कंप्लीट आता मुंबईशी कुलाब्यापर्यंत जोडला जाईल, आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर जोडला जाईल। वडाळा ते गायमुख आणि गायमुख ते भाईंदर या नवीन प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू असून कल्याण ते नवी मुंबई असं संपूर्ण MMR क्षेत्र मेट्रोनं जोडलं जाईल असं ते म्हणाले। मेट्रोमुळे रस्त्यावरील 20 ते 30% वाहनं कमी होतील। यामुळे प्रदूषण कमी होऊन इंधनाची बचत होईल आणि मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमधली गर्दी कमी व्हायला मदत होईल असं ते म्हणाले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महामुंबई मेट्रोच्या स्मार्ट कार्ड मुंबई वनचा वापर करून मेट्रोनं प्रवास केला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरही उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका हद्दीतील मानपाडा इथे आज मुख्यमंत्री